नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्या समोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे चौथं शेवटचं युनिट आहे त्यातील 5वा लेसन शेवटचं लेसन सादर करणार आहे। पेज नंबर 98 व 99 अशा दोन पानांवर हा लेसन आहे। लेसनचं नाव आहे फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्य भारतातील सण किंवा उत्सव। तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या समोर इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासणार आहे। रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया। तर भारताची जी पूर्वोत्तर राज्य आहेत, म्हणजे ईशान्येकडील जी काही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये विविध जे सण उत्सव हे कशा प्रकारे साजरे केले जातात याच्याबद्दलची माहिती वाचा। द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट्स इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर। तर भारताचा जो ईशान्येकडील प्रदेश आहे, भाग आहे, याच्यामध्ये 7 राज्यांचा समावेश होतो आणि हे जे काही ठिकाण आहेत हे वैविध्यपूर्ण अशा संस्कृतीनं नटलेला असा हा भाग आहे। डायव्हर्सचा अर्थ इथे दिलाय ऑफ ग्रेट व्हेरायटी, म्हणजे संस्कृतींची विविधता, वैविध्यपूर्ण अशी संस्कृती आपल्याला या 7 राज्यांमध्ये, की ज्यांना 7 सिस्टर्स असं म्हटलं जातं, त्या ईशान्य भारताकडील राज्यांमध्ये आपल्याला विविध प्रकारची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते। The different communities and tribes celebrate their unique festivals with great enthusiasm and joy. विविध प्रकारचे जे समुदाय आहेत आणि जे जमाती आहेत, ट्राइब्स आहेत, ते काय करतात तर त्यांचे जे युनिक, वन ऑफ इट्स काइंड, मॅचलेस, म्हणजे त्यांचा जो अद्वितीय, एकमेव असे जे काही त्यांचे जे सण आहेत, उत्सव आहेत, ते मोठ्या उत्साहाने, एन्थुसिझमने आणि जॉयने, आनंदाने ही मंडळी काय करत असतात तर साजरे करत असतात। मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ऍग्रिकल्चर अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स। आता इथले अनेक जे उत्सव आहेत, सण आहेत, हे शेतीवरती आधारलेले आहेत आणि यांच्या कुठलाही सणाचं साजरीकरण जे काही आहे, सण जो ही मंडळी साजरा करतात, यामध्ये नृत्य आणि संगीत, त्यांचं जे काही पारंपरिक नृत्य आहे आणि संगीत आहे, या संगीताशिवाय त्यांचा सण सण साजरा करणं हे पूर्णच होत नाही, त्याचं सेलिब्रेशन हे पूर्णच होत नाही। म्हणजेच काय तर यांच्या सणांमध्ये, यांच्या उत्सवांमध्ये नृत्याला आणि त्यांच्या पारंपरिक संगीताला हे विशेष महत्व आहे। ब्लेस्ड विथ लश ग्रीनरी अँड द मायटी रिव्हर ब्रह्मपुत्रा, द पीपल ऑफ आसाम हॅव अ लॉट टू सेलिब्रेट। ब्लेस्ड, वरदान लाभलेलं आहे। आता आसामला एक समृद्ध असं हिरवळीचं, लशचा अर्थ तर रिच, समृद्ध असं हिरवळीचं वरदान लाभलेलं आहे। सोबतच प्रचंड अफाट अशी नदी ब्रह्मपुत्रा ही आहे आणि यामुळे इथल्या लोकांना भरपूर असं काही साजर करण्यासाठी त्यांच्याकडे असतं। सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ द स्टेट। त्यामुळं आसाम या राज्याचा बिहू नावाचा जो सण आहे हा महत्वाचा सण आहे, महत्वाचा उत्सव आहे। इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजन्स, कास्ट अँड ट्राइब्स। तर हा जो काही सण आहे हा विविध जातीच्या, विविध धर्माच्या आणि वेगवेगळ्या जमातीच्या लोकांकडनं हा सण साजरा केला जातो, बिहू नावाचा सण। द 3 डिफरंट सेट्स ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, द completion of sowing and the end of the harvest season। आता 3 ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत याला मार्क करणारा,
आणि याची एक एक प्रकारची याची आपण त्याला ओळख करून देणारा म्हणून किंवा आठवण करून देणारा किंवा यांना चिन्हांकित करणारा असा हा सण आहे. तीन वेगवेगळ्या गोष्टी कुठल्या आहेत बघा. तर हार्वेस्टिंग सीझनची सुरुवात म्हणजे पीक कापणीचा जो सीझन असतो म्हणजे सुगीचे दिवस त्यांची सुरुवात, पेरणीचा शेवट आणि हार्वेस्टिंग सीझनचा एंड या सगळ्यांना एकत्रित घेऊन हा सण साजरा होतो. म्हणजे या सगळ्यांना तिन्ही गोष्टींना तिन्ही बाबींना एकत्रित आणणारा एकत्र असतात असा हा सण आहे. म्हणजे या तिन्हीचाही मेळ एकत्र साधला जातो त्यावेळेला हा सण साजरा होतो. द बिहू डान्स इज अ जॉयस वन परफॉर्म्ड बाय बोथ यंग मेन अँड वुमेन अँड इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप्स अँड हँड मुवमेंट. आता बिहू जो काही डान्स आहे तो जॉयस आहे म्हणजे आनंदी असा हा नृत्य प्रकार आहे आणि जो तरुण मुलं किंवा तरुण आणि तरुणी या दोघांकडनंही तो साजरा केला जातो आणि याच्यामध्ये हा नावाजलेला आहे, नोटेड आहे म्हणजे तो प्रख्यात आहे. तो कशासाठी? इट्स ब्रिस्क स्टेप्स. आता ब्रिस्क या शब्दाचा अर्थ ब्रिस्क म्हणजे तर क्विक म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या काही चप्पळ असे ज्या काही या नाचातल्या ज्या पायऱ्या आहेत आणि सोबतच हँड मुवमेंट हातांची हालचाल यामुळं हा सण नावाजलेला आहे किंवा हा जो काही डान्स आहे हे बिहू नृत्य प्रकार आहे हा नावाजलेला आहे. ब्रिस्क म्हणजे क्विक. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड ट्रेडिशनल म्युझिक फॉर द डान्स. आता नेहमीपेक्षा वेगळी अशी जी वाद्यांची जी साधनं आहेत ती या नृत्याला ते काय करतात तर संगीत देत असतात. जी कुठले आहेत बघूयात. ते पारंपरिक संगीताला देत असतात. द ढोल विच इज सिमिलर टू अ ड्रम. ड्रम सारखं जो वाद्य आहे तसा ढोल इथं असतो. सिम्बल्स म्हणजे झांज अँड अ बांबू क्लॅपर. द सॉंग्स हॅव बीन हँडेड. आणि अजून काय असतं म्हणजे बघा तर काय काय आहे बघा. द डान्स द ढोल विच इज सिमिलर टू अ ड्रम म्हणजे ढोल जो ड्रम सारखा असतो. द पेपा हे एक वायू वाद्य आहे. द पेपा तिथलं वाद्य. अ विंड इन्स्ट्रुमेंट आहे मेड फ्रॉम अ बफेलो हॉर्न म्हणजे म्हशीच्या शिंगांपासून बनवलेलं हे वायू असं वाद्य आहे. हे विंड इन्स्ट्रुमेंट आहे. आणि सिम्बल्स झांज अँड बांबू क्लॅपर आणि मोठा आवाज काढण्यासाठी बांबूचा क्लॅपर वापरला जातो. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन्स. आता याच्यामध्ये जे गीत असतं हे एका पिढीकडे अशा अनेक पिढ्यांपासनं हे प्रसारित झालेलं आहे किंवा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे गेलेलं आहे, दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीकडे गेले. म्हणजे हे गाणं कुठेही त्याचं लिहून ठेवलं नाही की ते शिकवलं नाही. या पिढीपासनं दुसऱ्या पिढीकडे हे गाणं काय झालंय तर संक्रमित झालेलं आहे असं आपण म्हणूयात. हँडेड डाऊनचा अर्थ आहे पास्ड ऑन टू अ लेटर जनरेशन म्हणजे एका पिढीकडून हे गाणं ही गीतं ही दुसऱ्या पिढीकडे काय केली जातात तर ती हस्तांतरित केली जातात किंवा ती दुसऱ्या पिढीकडनं ती गाणी शिकली जातात असं आपण म्हणूयात. बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम अट्रॅक्ट व्हिजिटर्स अँड लोकल अलाइक इन लार्ज नंबर्स. आता हे जे बिहू जी स्पर्धा आहे ती संबंध आसाममध्ये संपूर्ण आसाममध्ये ही काय केली जाते तर ती भरवली जातात आणि स्थानिक जी मंडळी आहेत स्थानिक माणसं आहेत सोबतच इतर जे काही भेटी देणारे पर्यटक जे आहेत त्यांना सुद्धा सारखंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा नृत्य प्रकार किंवा या स्पर्धा यांना आकर्षित करून घेतात आसामकडं. लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटन्स रिजन ऑफ इन द हिमालयाज अरुणाचल प्रदेश. आता
तिथून पुढं जर आपण हिमालयाच्या ज्या पर्वत रांगांमध्ये राजींमध्ये आपण पुढं गेलो तर आपल्याला तिथं अरुणाचल प्रदेश आपल्याला सापडतो किंवा अरुणाचल प्रदेश आहे. फाइंड्स अ मेन्शन इन द एन्शियंट लिटरेचर ऑफ द पुराणाज अँड द महाभारता. आता अरुणाचल प्रदेशचा उल्लेख हा आपल्या भारताचं जे काही प्राचीन वाङ्मय आहे, जे पुराण आहेत आणि महाभारत आहे, याच्यामध्ये या अरुणाचल प्रदेशचा उल्लेख आपल्याला सापडतो. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ दिस रिजन विथ अ डीप फिलिंग फॉर ब्युटी. आता निसर्गानं या अरुणाचल प्रदेशमधल्या लोकांना, इथल्या प्रदेशातील लोकांना एक सौंदर्याची खोल अशी भावना यांना दिलेली आहे, जाणीव दिलेली आहे, एक भावना दिलेली आहे. विच कॅन बी सीन इन देअर फेस्टिव्हिटीज, सॉंग्स अँड डान्सेस. आणि जी त्यांच्या फेस्टिव्हिटीज मध्ये म्हणजे त्यांच्या सणांमध्ये, त्यांच्या उत्सवांमध्ये, त्यांच्या गाण्यांमध्ये आणि त्यांच्या नृत्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटते. द न्यू इयर फेस्टिवल कॉल्ड लोसर इज परहॅप्स द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल. आता अरुणाचल प्रदेश मधील काही भागामध्ये लोसर नावाचा जो सण आहे तो कदाचित सगळ्यात महत्वाचा सण असावा नवीन वर्षासाठीचा, असं वाटतं किंवा असं असावं. ऑन दिस ओकेजन पीपल क्लीन आउट देअर होम टू ब्रिंग इन न्यू इयर अँड टू डिस्कार्ड द ओल्ड. आता या प्रसंगी लोक काय करतात तर त्यांची घरं हे स्वच्छ केली जातात, साफसफाई करतात घरांची, आणि काय करतात तर घरामधल्या जे काही जुनं जे काही आहे, जे ओल्ड आहे, ते सगळं डिस्कार्ड करतात. डिस्कार्डचा अर्थ इथं आहे गेट रीड ऑफ, म्हणजे घरातील घाणीपासनं, घरामध्ये जे काही जळमट असतील या सगळ्यांपासून ही मंडळी काय करतात तर सुटका मिळवत, टू गेट रीड म्हणजे सुटका मिळवणं, त्यापासून मुक्तता मिळणं किंवा सुटका मिळवून ही मंडळी नव्या वर्षामध्ये प्रवेश करतात. म्हणजे आपण सुद्धा बऱ्याचदा नव्या वर्षाच्या किंवा कुठल्याही सणाच्या अगोदर आपण आपल्या घरामधली सगळी जळमट वगैरे जी काही असेल ती आपण काढून टाकत असतो. म्हणजेच काय तर आपल्या घराला या जळमटांपासून आपण काय करत असतो तर एक प्रकारची सुटका करून देत असतो आपल्या घराची, किंवा मुक्ती करत असतो या जळमटांपासून. तर असं अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर निगोल चकुबा binds and revives the relationship between married girls and their parents. आता दुसरा एक अत्यंत मोहक आकर्षक असा मणिपूरचा एक सण आहे, पुढच्या राज्यांमधल्या सणाबद्दल आपण बघतोय, त्याचं नाव आहे निगोल चकुबा. आता हा काय करतोय बघा, तर हा सण लग्न झालेल्या मुली आणि त्यांचे पालक यांच्यामधले जी काही नाते संबंध आहेत त्यांची बांधणी करत असतो, त्यांना एक प्रकारचं पुनरुज्जीवन देत असतो. रिव्हाइव्हचा अर्थ आहे रिफ्रेश अँड एनर्जाइज, म्हणजे जे नाते संबंध आहेत, जे नातेबंध आहेत त्यांची पुनर्बांधणी करणं आणि त्यांना एक प्रकारचा उजाळा देण्याचं काम या सणाच्या मार्फत केलं जातं. द वुमन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन अ सम्शुअस फीस्ट अँड गिफ्ट्स. आता या वेळेला काय केलं जातं, सम्शुअसचा अर्थ आहे इथं व्हेरी ग्रँड. तर ज्या स्त्रिया आहेत आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांना या प्रसंगी सम्शुअस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, व्हेरी ग्रँड, अत्यंत भव्य स्वरूपामध्ये खूप मोठी अशी त्यांना मेजवानी दिली जाते आणि त्यांना गिफ्ट पण त्यांना दिलं जातं. ड्युरिंग चिरोबा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल. आता बघा, तर एप्रिलमध्ये जो नव्या वर्षाचा सण जो असतो तिकडचा त्यांच्या संस्कृतीतला, त्या सणाचं नाव आहे चिरोबा. पीपल क्लीन अँड डेकोरेट्स देअर हाऊसेस अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. काय करतात तर लोक त्यांची घरं स्वच्छ करतात आणि ज्या फेस्टिव्ह डिशेस आहेत म्हणजे उत्सवाच्या ज्या काही विविध जे काही खाद्यपदार्थ वगैरे जे काही असतात ते यावेळेला केले जातात. तिथल्या लोकांकडनं घरं साफसफाई केली जाते, ते सजवले जातात आणि जे उत्सवाचे ज्या खाद्यपदार्थ जे काही विविध जे डिशेस आहेत ते यावेळेला तयार केल्या जातात. ॲज पार्ट ऑफ द रिच्युअल द विलेजर्स क्लाइंब द नियरेस्ट हिल टॉप्स. आता एक
विधी म्हणून किंवा एक रूढीचा एक भाग म्हणून इथली लोक काय करतात, तर त्यांच्या गावाजवळ जे असणारे जे काही टेकड्या आहेत त्या टेकड्यांच्या वरच्यावरती म्हणजे सपाट माथ्यावरती ही लोक जातात. दे बिलीव्ह दॅट दिस विल हेल्प देम राईज टू अ हायर प्लेन इन दिस लाईफ. तर त्यांना असं वाटतं की यामुळे आपण काय करू, तर या जीवनामध्ये त्यांना उंच त्यांना उठता येईल किंवा वर जाता येईल आणि त्या वरच्या सपाट जो काही भाग आहे तिथपर्यंत त्यांना जाता येईल असं त्यांना वाटतं. द स्प्रिंग फेस्टिवल ऑर चॅप्टर कट. आता इथं एक वसंत ऋतूमधला एक सण आहे किंवा ज्याला चॅप्टर कट असं त्याला नाव आहे. इज अन इम्पॉर्टंट ओकेजन मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोराम. आता हा एक अजून एक असाच एक फेस्टिवल आहे जो स्प्रिंग मध्ये साजरा केला जातो त्या प्रसंगी मिझोराममध्ये. मेन अँड वुमेन ऑफ ऑल एजेस वेअरिंग ट्रेडिशनल ड्रेसेस अँड हेडगिअर. आता इथली जे पुरुष आणि स्त्रिया, सर्व वयातील पुरुष आणि स्त्रिया काय करतात, तर पारंपरिक जे त्यांचे कपडे आहेत ते परिधान करतात. हेडगिअरचा अर्थ व्हॉट इज वॉन ऑन द हेड, म्हणजे डोक्यावरचं जेही काही घालायचं जे काही असेल ते सगळं, ती काय असेल ती त्या भागातलं ती मंडळी काय करतात ते आपल्या डोक्यावरती ते परिधान करतात, घालतात. परफॉर्म फोक डान्सेस अँड सिंग ट्रेडिशनल सॉंग्स. काय करतात तर फोक डान्सेस म्हणजे लोकनृत्य ती मंडळी साजरं करतात किंवा लोकनृत्य ते सादर करतात. अँड सिंग ट्रेडिशनल सॉंग्स आणि जे पारंपरिक गीत आहेत ते गातात. ऑन दिस ओकेजन, या प्रसंगी ते पारंपरिक गीत आणि लोकनृत्य ही मंडळी प्रेझेंट करतात, परफॉर्म करतात, सादर करतात, लोकांच्या समोर सादर करतात. ड्रम्स, गॉंग्स अँड सिम्बल्स ऍड टू दिस फेस्टिव्ह एअर. आता जे ढोल आहेत, गॉंग्स घंटा, सिम्बल्स झांज, हे याला एक प्रकारचं वातावरण निर्मितीसाठी म्हणजे एक उत्साहाचं वातावरण निर्मितीसाठी त्याच्यामध्ये ते काय करतात तर भर घालत असतात. वांगला ऑर द 100 ड्रम फेस्टिवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल सेलिब्रेटेड बाय द गोर्स. आता गोर मंडळ जी काही आहेत की नाही त्यांचा वांगला नावाचा एक फेस्टिवल आहे किंवा ज्याला 100 ड्रम फेस्टिवल आहे, 100 ढोलांचा एक सण. हा एक महत्वाचा सण गोर लोकांचा आहे जो तिथे साजरा केला जातो. इन द विलेजेस ऑफ मेघालया. तर कुठे तर मेघालया या राज्यामधला हा गोर माणसांकडनं साजरा केलेला हा सण आहे. मेघालयातील गावामध्ये हा सण साजरा करतात. This harvest festival is celebrated to mark the end of a period of hard work. आता हा सण कधी साजरा करतात तर हा एक हार्वेस्ट फेस्टिवल आहे, म्हणजे पिकं कापणीच्या वेळेचा हा सण आहे. हा सण कुठल्या गोष्टीला मार्क करतो, कुठल्या गोष्टीला तो ध्वनित करत असतो म्हणूयात आपण, सूचित करत असतो. कशाला तर बिंदूत करत असतो आपण, असं आपण म्हणूयात त्यांना. कुठल्या गोष्टीला मार्क करत असतो तर आता काय झालंय तर हार्डवर्क संपलेलं आहे. हार्डवर्क विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. म्हणजे काय तर भरपूर कष्टानंतरच पीक कापणीचा सीझन येतो, सुगीचे दिवस येतात. तर सुगीचे दिवस आलेले आहेत आणि आमचं कष्टाचे दिवस संपलेले आहेत आणि कष्टाची वेळ संपलेली आहे किंवा काही महिने संपले. हेच सांगण्यासाठी म्हणूयात, याची आठवण म्हणून म्हणत किंवा याची जाणीव म्हणून हा सण साजरा केला जातो. आणि जो काय करतो नॅचरली म्हणजे निसर्गतःच एक चांगलं पीक त्यामुळे आणलेलं असतं. द डान्स परफॉर्म्ड ड्युरिंग द फेस्टिवल हॅज 2 पॅरलल लाईन्स. आता या फेस्टिवलच्या वेळेला जो नृत्य सादर केलं जातं त्याच्यामध्ये काय करतात, जर 2 समांतर रांगा असतात, लाईन्स असतात, त्याच्यामध्ये वन ऑफ मेन अँड द अदर ऑफ वुमेन. त्यातली एक रांग असते ती महिलांची आणि दुसरी असते ती पुरुषांची. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स. क्लॅड म्हणजे कपडे घातलेले असतात ते त्यांनी. तर त्या या मंडळींनी स्त्रियांनी पुरुषांनी त्यांची जी काही उत्सवाची सणाची जी काही वेशभूषा असते ती त्यांनी परिधान केलेली असते. वाईल द मेन बीट द ड्रम्स
द लाईन्स ऑफ डान्सर्स मूव्ह फॉरवर्ड टुगेदर इन अ रिथमिक मॅनर. आता रिथमिक मॅनर म्हणजे तालबद्ध रीतीने. तर यावेळेला काय करतात तर पुरुष मंडळी ही ढोल वाजवतात आणि त्या तालबद्ध रीतीने जे नृत्य करणारी जी काही असतील ती माणसं अगदी एका वेळेलाच ते पुढे येतात. म्हणजे तालबद्ध ढोलाच्या तालावरतीच ते त्यांचं पुढे येणं हे चाललेलं असतं. द मेन फीचर ऑफ फेस्टिवल इन त्रिपुरा इज दॅट ऑल द पीपल जॉईन इन द सेलिब्रेशन्स. तर त्रिपुरामधल्या सणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळी मंडळी तिथं एकमेकाला तिथं जॉईन होतात हे सण साजरे करायला. मेनी ऑफ द डान्सेस परफॉर्म ड्युरिंग सम ऑफ द फेस्टिव्हिटीज रिप्रेझेंटिंग हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग अँड व्हेरियस अदर ऍक्टिव्हिटीज. आता यांच्या उत्सवांमध्ये असे विविध असे काही डान्स नृत्य हे कशाचं प्रतिनिधित्व करत असतात तर शिकारीचं, मासेमारीचं, अन्न गोळा करण्याचं किंवा इतर काही अनेक ऍक्टिव्हिटीजचं प्रतिनिधित्व हे या त्रिपुरामधल्या सणांमध्ये जे डान्स केले जातात ते तिथं अशा प्रकारचे डान्स असतात. म्हणून या सगळ्या ऍक्टिव्हिटीचं एक प्रतिनिधित्व ते तिथं करत असतात. ते नृत्य म्हणजे नाचांमध्ये अशा प्रकारचं हंटिंग वगैरे हे सगळं दाखवलं जातं. सम ऑफ द फेस्टिवल्स अट्रॅक्ट पीपल फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. तर अजून काही अशी फेस्टिवल्स आहेत की जे काय करतात तर सर्व भारतातील लोकांना त्रिपुरामध्ये आपल्याकडे आकर्षित करून घेतात. असे इथेही काही सण आहेत. नागालँड कन्सिस्ट ऑफ डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल हू आर युनिक इन देअर कस्टम्स अँड ट्रेडिशन्स अँड द फेस्टिव्हिटीज दे सेलिब्रेट. आता नागालँड मध्ये सुद्धा असे अनेक लोकांचे असे ग्रुप आहेत, विविध लोकांचे ग्रुप आहेत आणि ज्यांचं युनिक असं ते त्यांचे युनिक आहेत, जे म्हणजे द्वितीय असे आहेत, एकमेव आहेत असे की ज्यांची रूढी आहेत, त्यांच्या परंपरा आहेत, त्यांचे जे उत्सव आहेत आणि ते जे सेलिब्रेट करतात ते सगळं एकमेव द्वितीय आहे. म्हणजे इतर कुठल्याही ग्रुप सारखं ते त्यांचं कुठलेही सण किंवा नृत्य हे काही त्यांचं एकसारखं असत नाही. म्हणजेच वेगवेगळ्या रूढी परंपरा त्यांच्या असतात. सॉंग्स अँड डान्सेस फ्रॉम द सोल ऑफ दीज फेस्टिवल्स थ्रू विच देअर ओरल हिस्ट्री इज पास डाऊन. आता या सणांमध्ये त्यांचे जे काही नृत्य आणि त्यांची जी गाणी असतात जी ती लोक गात असतात. द सोल ऑफ दीज फेस्टिवल्स म्हणजे या सणांचं आत्मा हा काय आहे तर नृत्य आणि गाणी हा या सणांचा आत्मा असतो. आणि जे त्यांचा मौखिक इतिहास हा ही मंडळी पास डाऊन करत असतात. पास डाऊनचा मगाशीच मी सांगितलं होतं की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हे नृत्याची शैली, गाणी ही सगळी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ही हस्तांतरित होत असतात किंवा एका पिढीपासून ते दुसऱ्या पिढीकडे चालत जातं. म्हणजेच काय तर तो एक प्रकारचा इतिहास हा पिढ्यानपिढी हा पुढे चालत जात असतो. अ मेजर फेस्टिवल इज महोत्सव सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोईंग सीझन. आता याच्यामधला एक महत्वाचा सण आहे तो म्हणजे महोत्सव आहे, जो गावामध्ये साजरा केला जातो. कधी तर ज्या वेळेला पेरणीचा सीझन संपलेला असतो, सोईंग सीझन संपलेला असतो, त्यावेळेला हा सण साजरा करतात. ड्रेस्ड इन कलरफुल क्लॉथ्स अँड हेडगिअर डेकोरेटेड विथ फेदर्स अँड वाईल्ड बोर टस्क्स. आता या मंडळींचे जे कपडे असतात ते रंगीबेरंगी असतात आणि डोक्यावर परिधान केलेलं जेही काही घातलं असेल त्याने डोक्यावरचं हेडगिअर ते सजवलेलं असतं. ते कशानं सजवलेलं असतं तर विथ फेदर्स, पिसांनी सजवलेलं असतं. आणि वाईल्ड बोअरचे जे टस्क आहेत म्हणजे रानडुक्कर आहे त्याचे जे काही दात असतात, सुळे दात, त्यांनी सजवलेलं असतं. द विलेजर्स डान्स टू ट्रेडिशनल म्युझिक. आणि या वेळेला काय करतात तर पारंपरिक संगीतावरती इथली गावकरी मंडळी ही नृत्य करत असतात. हार्डली अ मंथ पासेस इन एनी ऑफ द 7 स्टेट्स विदाउट अ फेस्टिवल ऑर टू. आता हे जे काही 7 राज्य आहेत ईशान्येकडील
7 सिस्टर्स ज्याला म्हणतात, या 7 राज्यांमध्ये क्वचितच एखादा महिना जात असेल की ज्याच्यामध्ये सण नाही, 1 किंवा 2 सण नाहीत असा. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये 1 किंवा 2 सण इथं असतातच. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिलिजियस इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स. आणि त्यातल्या बऱ्याच सणांना धार्मिक महत्व हे असतंच. ॲज द पीपल, म्हणजे धार्मिक महत्व हे असते, धार्मिक अर्थ किंवा धार्मिक अर्थ सुद्धा असतो. ॲज द पीपल ऑफर थँक्स टू द गॉड्स फॉर अ गुड हार्वेस्ट टू प्रॉस्पॅरिटी. तर ह्या सणांमधनं इथली मंडळी काय करत असतात, तर परमेश्वराला धन्यवाद देत असतात. कशासाठी, तर त्यांना परमेश्वराने त्यांना चांगलं पीक आणलं तिथं पीक त्यांच्या शेतामध्ये पिकवलं आणि ज्यामुळे त्यांना समृद्धी मिळालेली आहे, यासाठी ते देवाला धन्यवाद मानतात. किंवा ऑर आस्क फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट कॅलॅमिटीज. किंवा काही नैसर्गिक किंवा मानव निर्मित काही आपत्ती असतील, कॅलॅमिटीजचा अर्थ डिझास्टर्स, काही नैसर्गिक आपत्ती असतील समजा, तर या आपत्तींपासून संरक्षण आपलं मिळावं असं सुद्धा हे अशी एक प्रकारची याचना विनवणी म्हणून ते परमेश्वराकडे या सणांमधनं करत असतात. बट दीज सेलिब्रेशन्स ऑल्सो हेल्प टू एनकरेज कल्चरल अँड आर्टिस्टिक ऍक्टिव्हिटीज. परंतु ही सगळे जे सणांचं साजरीकरण आहे, सण जे साजरे केले जातात, हे सगळं सण हे जे काही कल्चरल आणि आर्टिस्टिक ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे सांस्कृतिक आणि कलात्मक जे काही कृती आहेत, यांना अँड ब्रिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल. लोकांमधलं नैसर्गिक जे काही टॅलेंट आहे आणि त्यांचं सांस्कृतिक आणि कलात्मक अशा काही कृत्या आहेत, यांमधनं या सणांच्या साजरीकरणामधनं यांना एक प्रकारचं बाहेर काढण्याचं, ब्रिंग आउट करण्याचं, म्हणजे टू डेव्हलप अँड प्रेझेंट टू पब्लिक. म्हणजे आपल्यातलं टॅलेंट हे बाहेर काढणं आणि लोकांच्या समोर हे सादर करणं, याला बढावा मिळतो किंवा याला इथं वाव मिळतो किंवा याला एक प्रकारची इथं प्रेरणा मिळत असते या सणांमधनं. म्हणजेच काय, तर अशा प्रकारचे सण साजरे केल्यामुळं लोकांचे जे काही आतले अंतर्गत जे काही गुण आहेत, म्हणजे सांस्कृतिक असतील किंवा कलात्मक असतील किंवा त्यांचं नैसर्गिक जे काही टॅलेंट आहे, याला एक प्रकारचा वाव मिळतो. मी जाता जाता एक सांगेन, कोकणामध्ये दशावतारी हे असतात, म्हणजे बऱ्याचदा दशावतारी असे प्रयोग वगैरे केले जातात. यामुळे एक आहे, तुम्ही टीव्हीवरती मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये कोकणी माणसांची संख्या खूप जास्ती आहे. याचं कारण असं आहे की अगदी त्यांना गावापासूनच याचं म्हणजे नाटकात भाग घ्यायचा, संवाद म्हणायचे, गायचे वगैरे, नृत्य करायचे, त्यांना त्यांच्या अगदी गावापासूनच यांना त्याची एक प्रकारची त्यांना तालीम मिळत असते. आणि यामुळेच ही मंडळी, तुम्ही बघा, म्हणजे मी सांगतोय असं नाही, तुम्ही मराठी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये किंवा मालिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातील मंडळी यांची संख्या जास्ती आहे. याचं खरं कारण हे आहे की तिथं दशावतारीच्या या प्रयोगांमध्ये ही माणसं तयार होतात आणि खूप मोठमोठ्याले नट महाराष्ट्राला किंवा भारताला सुद्धा यातनंच मिळालेलं आहे. तर मला सांगायचं एकच आहे की संस्कृतीमुळं, म्हणजे एक काळ असा होता की गावोगाव नाटकं असायची, नंतर ते बंद झालं. त्यामुळे गावाकडचे कलाकार जे शहरामध्ये ज्यांना नाव मिळवलं येत होतं ते मिळवता येत कमी झालं. तर मित्रांनो, अत्यंत छान सुंदर असा हा पाठ आहे. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो, कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली एक लाल सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते बटन प्रेस करा. त्याच्यानंतर बेलचं चिन्ह येईल, ते बेलचं चिन्ह सुद्धा त्याच्यावरती हिट करा, त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. म्हणजे काय होईल, तर इथून पुढच्या माझ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल. तर परत एकदा आपल्या सगळ्यांनी एक विनंती आहे, कृपया माझा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, तुमच्या काही कमेंट्स असतील त्या जरूर करा. पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो.